बदललेली नाही। कुणबी आणि मराठा क्रमांकाला ओबीसीच्या यादीवरती कुणबी ज्या 180 जाती घातल्या, आता त्या 300, 350, 400 झाल्या। म्हणजे बाकीच्या जाती ह्या पोट जाती, उपजाती म्हणून घातल्यात। त्यांचा आणि यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून त्यांनी घातल्यात। मग कुणबी मराठ्यांचा व्यवसाय शेती, बाकीच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती। मराठ्याची पोट जात म्हणून कुणबी ओबीसी आरक्षणात जात नाही का? बाकीच्या कशा गेल्या? त्यांचा आमचा व्यवसाय तर एकच आहे, त्यांचा आमचा रोटीबेटी व्यवहार पण होतो। जे तुमचे निकष आहेत ते आम्हाला काय होत नाही, ही पहिल्या दिवसापासूनचीच मागणी बदललेली नाही। आणि किती म्हणलं बदलली तर ती बदलत नाही। हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंट आहे, सरकारी नोंदीत फक्त त्यांना बोलता येत नाही म्हणून छगन भुजबळांनी एक काम केलंय, एक 10-20 जण हाताखाली धरलेत आणि बळच बोलायला लावलेत। म्हणजे नाही का, आपल्याला एखाद्या संग जर भांडण करायचं असलं, समोरचा नसला करीत बी तरी उगाच गुताडा द्यायचा, त्याला पेटावायचं कुठून तरी। धनगर बांधवांचं मराठ्यांचं काहीच झालेलं नाही बाबा कधी। कशाला तुम्ही धनगर बांधवात आणि मराठा बांधवात भांडण लावताय? एनटी व्हीजेंटी मध्ये तुमचा वेगळा प्रवर्ग आहे, तुमच्या याला नाही धक्का लागत। साधा येडा माणूस सुद्धा सांगू शकतो की ही 19% लढाई 27% आरक्षणातले नाहीये। वेगळा प्रवर्ग एनटी व्हीजेंटीचा धनगर बांधवांचा आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळेच नाही, कोणामुळे धक्का लागत नाही। देव जरी आला तरी त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही। इतकं कळत असून सुद्धा बरेच तुम्ही भांडण विकत घ्यायला लागला त्या येवल्यावाल्याचं ऐकून। हे तुम्हाला तरी शोभतंय का? तुमच्या समाजाला समजतंय की हे फुकट भांडण घ्यायचं का नाही? तुम्ही तुमच्या एसटी आरक्षणासाठी लढा ना, कोटी ना मराठा पुढे राहील, तुमच्या ताकदीनं तुमच्या पाठीशी उभा राहील। तुमच्या आरक्षणासाठी, गोरगरीब धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी, एसटी आरक्षणासाठी तुम्ही लढा, सगळ्यात पुढे मनोज जरांगे उभा राहील। पाटील छगन भुजबळ यांच्या पाठीमागे म्हणजे सरकारची मोठी ताकद आहे असं काय वाटतं? हो, ते तसं करूच शकत नाही। मग ते आताच मधून आलेलं का मध्ये टाकून मग त्याचं नाही ऐकलं, ते सरकारचंच काम आहे, सरकार त्याला सांगतंय मग ते करतोय। आपले सदस्यत्व सुद्धा मागणी आहे, ज्याला मराठ्यांना त्रास देतात त्या ओबीसीच्या नेत्यांना पाडा, मराठ्यांचा सुद्धा पाडा म्हणतो। जे गोरगरीब माझ्या मराठ्यांना त्रास देईल बरं का बरं मग ठेवायचं का? ठेवायचं म्हणजे मतदान आम्ही करायचं, मोठं आम्ही करायचं। गोरगरीब ओबीसीने गोरगरीब मराठ्यांनी यांना मोठं करायचं आणि यांनी आम्हालाच गोरगरिबांना त्रास द्यायचा। कशामुळे त्रास द्यायचा मराठ्यांना? काय त्रास देण्याचं कारण यांचं? मग आता हे सत्तेचे मस्तीवर जर त्रास देणार असली, सत्तेतच नाही जाऊ द्यायचं। ती हातात आहे ना आपल्या, एक खटका आपल्या हातात आहे, बाकीचे त्यांचे असले तरी मतच करायचं नाही, पाडून टाकायचं। ही भूमिका स्पष्ट झाली आता निवडणुकीच्या समोर ही भूमिका स्पष्ट आहे। बघू ना 13 तारखेपर्यंत एकदा म्हणलं। दुसरा एक माझा एक प्रश्न असा आहे, काल तुम्ही खंबीरपणे भाषण करताना डोळ्यात अश्रू होते, तुम्ही रडले। नाही काय भीती काय वाटते तुम्हाला? तुम्ही बोलला मला एकटा पाडायचा प्रयत्न चालू, शक्यतो खंबीरपणे लढतात, काय भीती आहे मनात? काय असतं माहिती का, एवढ्या मोठ्या समाजाचा, गोरगरिबांचा, मराठ्यांचा लढा मी लढतोय। गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे आणि काही जणांचं खूप पोट दुखायला लागले, खूप पोट जळी, त्यांचे दुकानं बंद झाली, काही आमचे बी असू द्या, काही म्हणतोय मी, सरकारचे काही। त्यांना असं वाटतंय की हे एक पोरग कुठून आलं, केव्हा दिसलं नाही, इतक्या कट्टरतेने जातीसाठी काम करतंय, एवढी समाजावर निष्ठा आहे, हे मॅनेज होत नाही, हे इकत बी नाही आपल्याला। इतक्या केसेस केल्यात, यासाठी मागं लावली तरी भेट नाही। मग इतकं जर हे निष्ठेनं वागलं तर मराठ्यांना आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही, नसता सरकार पडेल। मग त्यापेक्षा उघडं पाडा, म्हणजे त्यांनी काय फिरलेत। उदाहरणार्थ आमच्यातलेच काही जण फोडायचे, त्यांना प्रेस घ्यायला लावायच्या, पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या, बोलायला लावायचं, त्यांना ताकद पुरवायची, बदनाम करायला लावायचं। आणि मग त्यांनी प्रेस घेतल्याच्या नंतर ज्या कमेंट खाली येतात त्या कमेंटच्या जोरावरती प्रेस घेणाऱ्या आमच्याच लोकांना असं वाटतं समाजाचा मला पाठिंबा आहे, ते म्हणते तुझं बरोबर आहे, आम्ही तुमच्या सोबत आहेत। पण ते वेगळेच अकाउंट आहेत, ते वेगळेच त्याला बळ देतात आणि त्याला आणखीन अडचणीत तेच आणायला लागले। त्या कमेंट बघून त्याला असं वाटायला लागलं की मला जनतेचा सपोर्ट आहे, परंतु मराठ्यांच्या नजरेतून ते पूर्ण उतारलेले असते। पण त्या मराठ्यांच्या नावाने टाकायचं, काही काही कमेंट असे आता महाच नाव आणि मलाच कमेंट टाकी दे, बघा आता कार्यक्रम म्हणजे अकाउंट महा आणि मलाच कमेंट टाकी दे। समजा मी वाईट आहे, चांगला आहे असं माझ्याच नावाला मीच कसा टाकेन बरं? म्हणजे इतके फेक अकाउंट बनवलेले आहेत। मग त्या माणसाला असं वाटतं त्यावेळेस की समाजच माझ्या पाठीशी, पण समाजाला सत्य कळतं, मग तो ओबीसी असो किंवा मराठा असो, तात्पुरती काडी लावायची, वाद लावायचा म्हणून हे काम चालू आहे। म्हणून मी असं म्हणलो होतो की सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलंय, मला संपवायचं ठरवलंय, मला बदनाम करायचं ठरवलंय। फक्त समाजाने मला उघडं पडू देऊ नका। जर समाजाने उघडं पडू दिलं तर समाजाच्या लेकराचं उद्या सकाळी वाटलं होईल, नाही आरक्षण मिळणार, नाही मिळू देणार।
मग आता आरक्षण जर आपल्याला मिळवायचं असेल तर समाजाला, मलाही कुणी नाही, मी समाजाला मायबाप मानलंय, मी कुटुंबाला सुद्धा समाजापुढे किंमत देत नाही. मग त्यावेळेस कुटुंब म्हणून, माझा मायबाप म्हणून समाजानं सगळे कामं सोडून ताकदीनं या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे, माझ्या पाठीशी, एवढंच माझं म्हणणं आहे. पण 10 बी मराठी राहिले, शेवटचं सांगतो, तरीही ही मनोज जरांगे मरेपर्यंत मागे हटणार नाही. 288 मतदारसंघामध्ये तुम्ही उमेदवार उभे करणार की नाही त्याचा निर्णय 13 तारखेला होईल. 13 तारखेनंतर आणखी जर उभे करायचे झाले तर महाराष्ट्राला बॅरिस्टर आंदोलनासारखा मुस्लिम मुख्यमंत्र्याचा इतिहास आहे, तर तुम्हाला मुस्लिम मुख्यमंत्री झालेला आवडेल का? कारण तुम्ही उमेदवार पण वेगवेगळ्या जातीचे देणार आहात का? जसं तुम्ही आरक्षणाची मागणी केलेली आहे, ब्राह्मण मारवाडी या सगळ्यांची. आताच मुख्यमंत्री ठरवून द्या, आमच्या पचका करून द्या. चाललंय, फक्त माझं प्रामाणिक मत आहे, फक्त तेवढं मी कधी खरं सांगतो. मुस्लिम मुख्यमंत्री होत असेल तेच महाराष्ट्रात सांग, तर तुम्हाला आवडेल का? अरे बाबा दादा, तेच सांगतो मी की मी कधी मीडियाच्या बांधवांना खरंच बोलतो, कोणाला जास्त एखादी बार तरी बोलत नसेल, मी कधी तुमच्याशिवाय बी चर्चा करत नाही. मी सांगतानाच काय सांगितलं की 288 जर उभा करायचं ठरलं तर सगळ्या जाती धर्माचे राहणार आहेत. परत त्याच्या सरकारनं रूढ पाडली 2 उपमुख्यमंत्री करायचे. म्हणलं हो द्या आपले 7-8, मुसलमानाचा एक, धनगर बांधवाचा एक, दलिताचा एक, लिंगायत समाजाचे. आता असं कसं तुम्हाला 2 होते म्हणजे आमच्या 7-8 व्हायनात काय? हो द्या सगळ्याचं एक, आपण आपल्या जातीला न्याय देते, एका दिवसात जातीवाद बंद होईल. हो द्या ना, रजपुताचं एक हो द्या, लिंगायताचं एक हो द्या, दलितांचा एक हो द्या, सगळ्या जातीचं एक. काही फरक पडला का? तेव्हा याच्या पाठीमागचा बोलण्याचा उद्देश विनोद नाही. याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की जर सगळ्या जाती धर्माचे लोक त्या प्रवाहात आले सामान्य, तर आपण आपल्या जातीला न्याय देतील. आणि असं सरकार बनल्यामुळं ताबडतोब जातीवाद बंद होईल, कारण सगळ्या जाती धर्माचं झालंय. त्यामुळं आणखीन आमचं ठरलं नाही, पण ज्या दिवशी ठरण सगळ्या जाती धर्माचे उमेदवार असणार. पाडायचे 288 का निवडून आणायचे हे ठरणार आहे, कारण ही पहिला टप्पा आहे. आणखीन 5 टप्पे आमचे महाराष्ट्र बरोबर. समाजाच्या शब्दापुढे तुम्ही जात नाही, समाजाचा प्रत्येक शब्द तुम्ही ऐकता. समाजाची भावना आहे की आता जरांगे पाटलांनीच मुख्यमंत्री व्हावं. नाही, समाज हे करायला तयार आहे, तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून बघायला तयार आहे. आपल्या राजकारणात जायचं नाही, आपल्या राजकारणावर म्हणजे वाट नाही आपली ती. माझा जन चळवळीवर लय विश्वास आहे. या जन चळवळीमुळेच माझ्या समाजाला आज लय मिळालं. मी सत्य आज मीडियाच्या बांधवाला सांगतो, ही जन चळवळीत एवढी ताकद आहे, शांततेच्या या युद्धात एवढी ताकद आहे की कोणाला रोखता येत नाही. आज मराठ्यांना असं वाटलं होतं की आपल्याला कधी आरक्षण मिळेल का नाही. आज 57 लाख, मी 54 लाख निवेदन दिलं होतं, सांगितलं होतं 54 लाख नोंदी निघाल्या, त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत? तर त्यांनी त्याच्यावरती अभिप्राय दिलेला आहे, प्रोसिडिंग बुक आहे सरकारचं, त्याच्यावर त्यांनी सांगितलंय 54 लाख नाही 57 लाख नोंदी सापडल्यात. मग 57 लाखाला 3च धरू आपण, एका 50-50 निघाल्यात एका नोंदीवर, तरी 1.5 कोटी मराठा आज आरक्षणात गेलाय. म्हणजे कधीच वाटत नव्हतं मराठ्यांना मिळेल का. 10% आम्हाला मान्य नाही, ते टिकणार नाही म्हणून, पण 10% आरक्षण सुद्धा मराठ्यांना या आंदोलनामुळे मिळालंय. म्हणजे हे 1.5 कोटी म्हणजे हे आरक्षण मिळालंय. आज 100% मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे, पण ते टिकणार नाही म्हणून आम्हाला मान्य नाही. 28 आत्महत्या हिंगोली जिल्ह्यात झाल्या युवकांच्या मराठा आरक्षणासाठी. लातूरमध्ये देखील काल आत्महत्या झाली. आज संभाजीनगरमध्ये सुद्धा झाली. मी हात जोडून सांगतो भाऊ, तुम्ही आत्महत्या करू नका. मी जिवंत आहे तोवर तुम्हाला घराघरातल्या मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय मी मागा टाकत नाही. मी खचतो तुम्ही आत्महत्या केली. मी बेगडी नाही तोंडापुरता बोलणार. आईच्या बायकोच्या कंपाळाचं जर कुंकू पुसलं ना, कोणी मदतीला नाही. आपलं कुटुंब उघड्यावर पडतं, सगळे हाल होते. लोकांची मन आहे लाख मेले तरी चालते, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. मी उलटी मन केली त्याची, कोटीनं मराठा जगला पाहिजे. एक मेला तरी चालन, मी मरायला तयार आहे, बलिदान द्यायला तयार आहे. तुम्ही जर आज तुम्हाला वाटलं 1% हुकलं म्हणून तुम्ही आत्महत्या करणार असाल तर करू नका. 1 वर्ष घ्या, पुढच्या वर्षी शिका, त्याच्या आत मी आरक्षण देतोय. खचून जाऊ नका. 1 वर्ष कमी होईल, तुम्ही कायमच्या आयुष्यातून संपायला लागला. कायम संपण्यापेक्षा 1 वर्ष वाया जाईल, जाऊ द्या, गेलं तर गेलं, पण आत्महत्या कोणी करू नका. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती, आरक्षण घराघरातल्या मराठ्याला दिल्याशिवाय मी हटत नाही. पाटील, तुम्ही हिंगोलीमधून कालची जी आत्महत्या झाली ती आत्महत्या होती की पाटलांना सिक्युरिटी दिली नाही म्हणून ती आत्महत्या करण्यात आली. पाटलांची सिक्युरिटी वाढावी म्हणून ती, म्हणजे त्यासाठी आत्महत्या झाली. करू नका, मला काय होणार नाही. करू नका, कुटुंब उघड्यावर पाडू नका. मायबाप हो, मला तुमच्याशिवाय कोणी नाही. तुम्ही लढायला पाहिजे, तुमचं बळ मला पाहिजे. माणूस एक कमी नाही झाला पाहिजे, माणूस वाढला पाहिजे. तुम्ही कोणीही आत्महत्या करू नका. मी हात जोडून सांगतो, मला काही होत नाही, आणि झालं तरी मी मरायला भेट नाही. माझ्या समाजासाठी माझं बलिदान द्यायला मी तयार आहे, पण कोणी आत्महत्या करू नका. कारण तुम्ही आरक्षणासाठी हिंगोलीतून रॅली सुरुवात केलेली आहे. तुम्ही हिंगोलीच्या नेहमीच भाषणात तुमचं नाव घेता. इतरचे मराठा काय सांगताल आपण? इथं मराठाच नाही तर सगळ्याच जाती धर्माचे लोक खूप विचाराचे. इथं शांतता आहे, इथं
सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून गुण्या गोविंदाने राहतात। हे जिल्हाच वेगळा आहे, म्हणून यांचं कौतुकच करावं वाटतं की सगळ्या जाती धर्माचे लोक इथे येतात। म्हणून इथून शांतता मराठा आरक्षण जागृती रॅली ठेवली की शांतता ठेवायची, छगन भुजबळला दंगली घडून आणायच्या, त्याने ते लोक पेरलेत, भाषणं वाटून दिलेत, तो हे भाषण करायचं तो ते करायचं, पण आम्ही त्यांना कधी शत्रू मानणार नाहीत, मानलं नाही। पण त्याला मात्र छगन भुजबळला तो ओबीसीचं आणि मराठ्यांमध्ये वाद लावतोय, गोरगरिबांवरती केसेस करून मोका होईल ओबीसीवरती आणि मराठ्यांवरती, कोणी 7-12 सुद्धा घेऊन येत नाही। म्हणून ओबीसी बांधव सत्य समजून घ्या, आमच्या सरकारी नोंदी आहेत, आमचं हक्काचं गॅजेट हे सातारा संस्थांचं असेल, हैदराबाद स्टेटचं असेल, बॉम्बे गव्हर्नमेंटचं असेल, 83 क्रमांकाला सुद्धा तुम्ही वाचून बघा, कुणबी तिथे आहे। जशी तुमचे पोटजाती घातल्यात मध्ये पोटजात उपजात म्हणून तशी मराठ्यांचीही जाईल। आपण विनाकारण हे आपल्यात वाद लावायला लागले, ते सामान्य ओबीसी बांधवांना माझं सांगणं, तुम्ही फक्त आरक्षण समजून घ्या, आपल्यात वाद लावून त्यांना त्यांचं राजकारण साधायचंय, कारण हे राजकारणी लोक आहेत, आमचे सुद्धा आणि तुमचे सुद्धा, आमचे काय लय नीट नाहीत, सुद्धा सगळे काढी लावायचे। पाटील साहेब, तुम्ही काल बोलताना भाषणामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा बोललात, कैकाडी समाजाबद्दल। एक कैकाडी समाज विदर्भामध्ये SC मध्ये आहे आणि मराठवाड्यात OBC मध्ये, आणखी दुसरीकडे असे 3 जातींमध्ये हा गोंधळ आहे, सगळा आरक्षणाचा गोंधळ, याच्यावर व्यवस्थित पुनर्रचना अभ्यास झाला पाहिजे। मंडल कमिशनचा प्रताप येतो, असंच केलं मराठ्यांना, पण त्यांनी आरक्षण असून सुद्धा आरक्षणाच्या बाहेर लोटलं आणि आता ही ओबीसी मराठा दरी त्यांच्यामुळे उभा राहिली। बघा आता कैकाडी बांधवांचं मी कालही सांगितलं, विदर्भामध्ये SC मध्ये आहेत, खानदेशात ST मध्ये आहेत, मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात OBC मध्ये आहेत। एक जात अशी कशी असू शकते? तुम्ही काहीतरी, अरे एक जाते ते एकाच ठिकाणी असली पाहिजे। एका राजपूत समाजाला आरक्षण आहे, दुसऱ्यावर राजपूत समाजाला नाही, तुम्ही काय निकष लावला? राजपूत समाजाला एकात आरक्षण आहे, एकात नाही, एका मुस्लिमांना आरक्षण आहे, दुसऱ्या मुस्लिमांना आरक्षण नाही, बागवानाला आरक्षण आहे, शेती कसतो म्हणून, एका मुसलमानाला आरक्षण वावरच नाही, तुम्ही त्या 2 एकर त्याला ते आता उभा टाव थांबला की तुम्हाला झाला शेतकरी तो, असं कसा निकष लावू शकता तुम्ही? पुनर्रचना झाली पाहिजे, सगळ्या 100% कैकाडी समाजालाही न्याय मिळाला पाहिजे। 12 बलुतेदारांचा प्रश्न लय दिवसाचा का आमचा वेगळा प्रवर्ग करा, छगन भुजबळ आम्हाला आरक्षण खाऊ देत नाही, का वेगळा प्रवर्ग होऊ नये त्यांचा? मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलं होतं, आताही ते OBC मध्ये निघालं, का द्यायचं नाही? मारवाडी समाज निघालाय, ब्राह्मण समाज सुद्धा निघालाय, लोअर समाज सुद्धा, कुणबी म्हणून नोंदी निघाल्या, तुम्ही का द्यायचं नाही त्यांना? काय कारण तुमचं नाही द्यायचं? घेतील नाही तर नाही घेतील, पण त्यांना न देण्याचा तुमचा विरोध करण्याचं काय कारण? मारवाडी समाज सुद्धा निघालाय, मुस्लिम समाजही निघालाय, का द्यायचं नाही मला? लिंगायत समाज सुद्धा OBC म्हणून निघाला, आमच्याकडे नोंदी आल्या, शिंदे समितीने दिलेल्या। पण काल तुमच्या रॅलीमध्ये जातीय जनगणना करा असे अनेक फलक त्या ठिकाणी दिसले, तर तुमची प्रमुख मागणी आहे का जातीय जनगणना करा, आणि असेल तर मग त्याचा अल्टिमेटम आहे का? दादा, सत्ता कोणाच्या हातात आहे? वर त्यांच्याच, खाली त्यांच्यात, करा नाही तर नका करू, तुमच्याच हातात आहे ना। काल तुमच्या रॅलीमध्ये आम्हाला बघा, आमच्या मागणीला कशालाच विरोध नसतो आमचा, आम्ही म्हणत नाहीत ओबीसीचं आरक्षण रद्द करा किंवा त्यांच्यात आम्हाला घुसवा, आमचं आहे ते द्या म्हणतोय। तुम्हाला 90ला दिलंय, 89ला दिलंय, 94ला एकदा दिलंय आमचं 16% असणार आरक्षण, तुम्हाला 1967ला दिलंय, त्याच्या अगोदर 1884च्या आमच्या नोंदी आहेत। समजून घ्या ना एकमेकाला, भाऊ भाऊचे म्हणता ना, मोठा भाऊ लहाना भाऊ, घ्या ना समजून, घुसू द्या ना मराठ्यांना सुद्धा, हक्काचं आहे ना त्यांचं सुद्धा। त्यामुळं आमच्या जनगणनेला विरोध नाही, कोणाच्या आरक्षणाला नाही, पण आमचं मात्र आम्ही सोडत नाही। पाटील, माझा प्रश्न हाच आहे की जातनिहाय जनगणना करावी का सरकारनं, आणि जर तुम्ही मागणी केली तर कधीपर्यंत करावी? आता आमचं ऐकलं तर बरं होईल, आमचं ऐकत नाही। तुम्ही सरकारकडे मागणी केली? मी म्हणतो आता आमची मागणी केली होती, केस मागे 1 लाख वाढीले, आम्ही जर म्हणलो जनगणना करत आमचं ऐकलं तर पाहिजे ना, कारण सत्ता त्यांची खालीवर करायची की नाही त्यांना, आमचा विरोध नाही बोललोय ना मी, तुम्ही करा नाही तर नाही करू, आम्ही विरोध दाखवला का? सत्ता तुमच्या हातात, उद्या सकाळी सुरू करा, आम्हाला काय करायचंय, पण आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, ते घेतल्याशिवाय आम्ही सोडत नाही, ती जनगणना करा नाही तिकडे नका करू। मी शेंडगे भाऊंना उत्तर दिलं नाही कधी, ना तायवाडे भाऊंना दिलं नाही, ना पडळकर भाऊंना दिलं नाही। मी ओबीसीच्या कोणत्याच नेत्याला विरोधक शत्रू मानलेलं नाही आणि धनगर बांधवांच्या कोणत्या नेत्याला नाही, कारण आमचा वाद त्यांच्याशी नाहीच, सकारशी आहे। आता त्याला मी काय करू? ज्याचा त्याचा आता विचाराचा भाग आहे, त्याला मी काय करू? मी नाही मागत, मला वाटतं गोरगरीब धनगरांचं चांगलं व्हावं, त्यांना इष्टीतून आरक्षण मिळावं, ही मागणी मी स्वतःहून मागं नसताना लावून धरली। त्यांनी जर ती लावून धरली, आतापर्यंत हे जे आंदोलन केले
ते जर धनगर बांधवासाठी केल्या तर आतापर्यंत धनगर बांधव एसटी आरक्षणात गेला सुद्धा असता. चलो धन्यवाद दादा. आपण ते सगळे सोयऱ्याची मागणी करत आहे, ते सगळ्या सोयरे सांगा काय सगळे सोयऱ्याचा विषय. पत्रकार नाही तर दादा पत्रकार नाही तर प्रश्नाची 100%. हे बघा, जे पत्रकार अधिसूचना काढताना सगळ्या जाती धर्माला ते सगळ्या सोयऱ्यांचा कायदा लागू होईल असंच त्याच्यामध्ये उल्लेख. अगोदर चंद्रकांत दादांनी अधिसूचना वाचली पाहिजे. चंद्रकांत दादा गैरसमज पसरायला लागले, बहुतेक सरकारचं ऐकून असं मला वाटायला लागले. कालही त्यांचं पुन्हा की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची गरज नाही, कारण 17लाच केलंय, म्हणजे 2017लाच त्याची केलेली. त्यांना हेच लक्षात आहे ना आणखी त्याच्यात असं आहे. आणि आमची मागणी अशी, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याला कुणबी प्रमाणपत्र शपथपत्राच्या आधारावर द्यायचं. का तर त्याचा ज्याची नोंद मिळाली त्याचा व्यवसाय शेती आहे आणि त्याच्या सोयऱ्यांचा पण आहे. सगळ्या सोयऱ्यांना का द्यायचंय तर त्यांचा रोटीबिटी व्यवहार पण होतो, व्यवसाय पण एकच. फक्त त्याची नोंद सापडली नाही म्हणून शपथपत्राची गरज आहे. त्याची नोंद नसली तरीही त्याला द्यायचं, हे आमचं ठरलेलं आहे. तशी ती नाही. आणि चंद्रकांत दादा उलट सांगत आहेत, सगळ्या सोयऱ्यांची काढायची गरज नाही, नातलगाला आधी दिलेलं आहे. तुम्हाला नातलग आणि सगळे सोयरे याच्यातला फरक कळतो का दादा? त्यांचा असं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची नाही, ज्याची नोंद सापडली त्याच्या नातलगाला आम्ही देतो, सगळ्या सोयऱ्यांना देतो. म्हणजे कोण? ज्याची नोंद सापडली त्याचा चुलता, आजा, पुतण्या. चुलत्याचं पुतण्याचं का लग्न होतं का? त्यांच्यात लग्न करतात का दोघं एकामेकात? तुमच्यात करतात का? सगळे सोयरे आणि नातलग हे चंद्रकांत दादाला फरक कळतो का? आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांची आहे. आणि तुम्ही तिसरंच गैरसमज पसरत आहे. अंमलबजावणी होणार तर तशीच होणार, नसता ती अंमलबजावणी करू नका, आम्हाला गरज नाही तिची. आम्ही ओबीसीतून कसं मिळवायचं ते बघतो. धन्यवाद.